तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठेकर रोड, बिझिलँड बिल्डिंग, पुणे. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा. नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. अरे मॅडम, या ना. कोण आलंय ग मानसी? अगं, आईच्या योगा क्लास मधल्या मॅडम आल्यात. असं होय. नमस्कार आजी. अहो, सुनबाई आज गेलीये बाहेर. बर. पण बसा हं तुम्ही, चहा ठेवते. नाही चहा नको. का हो? अहो, माझं व्रत आहे आज. अहो, चहाच काय, पाणीही घेतलेलं चालत नाही आमच्याकडे. आमच्याकडे म्हणजे? अगं, आम्ही जैन आहोत ना. हो का? काय हो, तुमच्यात पण खूप उपास तापास आणि व्रत असतात नाही? हो ना मॅडम. मला तुमच्या धर्मातल्या व्रतांबद्दल थोडं सांगा हो. म्हणजे अर्थात तुम्हाला वेळ असेल तर. अगं, का नाही सांगणार. आणि वेळ नसता तरी वेळ काढून सांगितलं असतं. अगं, तुमची पिढी जुन्या गोष्टी ऐकतेय हे काय कमी आहे? तसं नाही हं मॅडम. आमची मानसी आपल्या पौराणिक व्रतांबद्दल अगदी आस्थेनं ऐकते हो. एवढंच नाही तर माझ्या मैत्रिणींना सुद्धा मेल करून कळवते मी. अरे वा, हे तर छानच आहे. काय आहे ना मॅडम, मी एक नवी कन्सेप्ट मांडणार आहे. आपल्या पुराण काळातल्या व्रतांमध्ये सुद्धा एक सायन्स आहे, पण फक्त आपण ते समजून घेत नाही. हो ना. रूढी परंपरांमध्ये काही गोष्टी कालबाह्य आणि टाकाऊ होत्या, पण आपण त्या बाजूला काढून टाकल्या. म्हणजे जाती व्यवस्था, शिवता शिवत पाळणं, विधवांचं केशवपन, सतीची चाल यासारख्या महाभयंकर रूढींच्या जळवा समाजाला लागल्या होत्या, त्या काढून टाकल्या. हेच बरं झालं. हो ना. हो, पण जाती व्यवस्था काही आपल्या मनातून हटलेली नाही अजून. शाळेच्या ऍडमिशन फॉर्मवर आजही मुलाला जातीचा आणि पोटजातीचा कॉलम भरावाच लागतो. आणि निवडणुकीत सुद्धा जेव्हा जातीचं राजकारण होतं ना, तेव्हा खरंच वाईट वाटतं. अगं, स्वतःला सेक्युलर म्हणवून घेणारेच जेव्हा जातीवार मतांची विभागणी करतात, तेव्हा देशाच्या भवितव्याची काळजी वाटते. बरं का मॅडम, पण काही गोष्टी बुरसटल्या म्हणून धर्म बुरसटत नाही. धर्मातलं सगळंच नाकारणं हे काही शहाणपणाचं ठरत नाही असं मला वाटतं. एनिवे, पण मॅडम, आम्हाला तुमच्या जैन धर्माबद्दल सांगा ना. म्हणजे तुमच्या चालीरीती, व्रत. सांगते, पण त्याआधी तुम्हाला जैन धर्म म्हणजे काय ते समजायला हवं. ऑफकोर्स. भारताला धर्मभूमी हे नाव ज्या 4-5 धर्मांमुळे मिळालं आहे, त्यापैकी जैन धर्म हा एक प्रमुख आणि सुसंघटित धर्म आहे. मॅडम, भगवान जीन हा तुमचा मुख्य देव ना? हो तर, पण हिंदू धर्माप्रमाणेच अव्यक्त परमेश्वराची साधना करणं, स्वतःच्या अंतरात्म्याला शोधणं आणि ह्या मुक्ती मार्गासाठी कठोर व्रतांचं आचरण करणं हे जैन धर्माचं मुख्य उद्दिष्ट. म्हणूनच जैन मुनींना श्रमण म्हणजेच कठोर व्रत आचरणारा असं म्हणतात. पण काय हो मॅडम, बुद्ध धर्माचा जसा काळ आपल्याला समजतो तसा जैन धर्माचा कालखंड कोणता? म्हणजे साधारण या धर्माची सुरुवात कधी झाली? हिंदू धर्मातूनच निर्माण झालेला हा धर्म आहे का? या धर्माचा काल फार प्राचीन आहे. म्हणजे अलीकडच्या काळातल्या संशोधनानुसार भगवान महावीर, पार्श्वनाथ यासारख्या प्रसिद्ध तीर्थंकरांच्याही पूर्वीपासून जैन धर्म होता. गंगा यमुनेच्या काठी आर्यांच्याही पूर्वी सुसंस्कृत असा एक समाज अस्तित्वात होता. त्याला मार्गदर्शन करणारे धर्मगुरूही होते. माय गॉड, म्हणजे द्रविडांप्रमाणे जैनांचीही संस्कृती हजारो वर्षांपूर्वी इथे नांदत होती. म्हणजे आर्यांनी इथे सुसंस्कृतपणा आणला वगैरे मतांना ह्या संशोधनामुळे चांगलीच चाट बसणार आहे. अगं, इतकंच नाही तर जैनांच्या जुन्या ग्रंथांवरून
या श्रमण संस्कृतीची जी माहिती मिळते हं, त्यानुसार वेदकालापूर्वी सुद्धा ही संस्कृती अस्तित्वात होती. हं. मॅडम, हं? अहिंसा हे जैनांचं मूळ तत्व ना? हो, जैन धर्माची उत्पत्ती ऋषभदेवांपासून झाल्याचं सांगतात. अगो बाई, अहो ह्या ऋषभदेवांचा उल्लेख तर भागवत पुराणात सुद्धा आहे. हो ना, आपला पुत्र भरत याला राज्यावर बसवून ऋषभदेवांनी संन्यास घेतला. ते नग्नावस्थेत राहू लागल्याने समाजाने त्यांचा तिरस्कार केला. पण ऋषभदेवांनी तो सहन करून कठोर तप केलं. त्याची सुंदर कथा पण आहे. वाव, मला सांगाल ती? हो हो, का नाही. ऐक, ऋषभदेव हे सम्राट असतानाची गोष्ट. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे. महाराज ऋषभदेवांचा विजय असो. बोला अमात्य. महाराज, आपल्या पुण्यवान आयुष्याची कीर्ती अवघ्या त्रिखंडात पसरली. स्वर्गातही आपल्या कीर्तीचे ध्वज फडकतायत. अमात्य, ही कीर्ती आमच्या काय कामाची? एक तर ती मला सोडून इतरत्र वास करते, शिवाय ती कुठवर टिकणार? मी मेल्यानंतर काही दिवसातच लोक मला विसरतील. महाराज, आज माझ्या गुणांची कवनं गाणारे उद्या माझं राज्य नाहीसं झालं तर माझी निर्भत्सना करतील. त्यामुळे कीर्ती मिळवण्यासाठी आयुष्य व्यतीत करणं, सतत धडपडत राहणं यासारखा मूर्खपणा तो कोणता? महाराज, असं का बोलतात? सत्य तेच बोलतोय अमात्य. आता आपणच घ्या. आपण मला प्रणाम करता, तसं दारावरील आश्रिताला करता का? महाराज, हे काय बोलणं झालं? आपण आणि दारावरचा आश्रित यांची योग्यता एकसारखी आहे का? अमात्य, हीच समदृष्टी आवश्यक आहे. आपण मला प्रणाम करत नाही, त्या सिंहासनाला प्रणाम करता. असो, काय काम होतं अमात्य? महाराज, आपली त्रिखंडात पसरलेली कीर्ती पाहून एक सुंदर स्त्री आपल्याला भेटू इच्छिते. ठीक आहे, बोलवा तिला. प्रणाम महाराज ऋषभदेव. मी स्वर्गातली मेनका. आपल्या कीर्तीने भारावून जाऊन मी आपल्या समोर नृत्य करू इच्छिते. आज्ञा असावी. हे सुंदरी, विश्वामित्र ऋषींचा तपोभंग करणारी मेनका तूच तर नव्हेस? होय ऋषभदेव. ठीक आहे, तुझी कला सादर कर. अरे देवा, महाराज, ही मेनका तर मरून पडली. पिताश्री, काय झाले? माझ्या 100 पुत्रांनो, या मेनकेचा नृत्य करता करता मृत्यू झाला. ईश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो. पिताश्री, पण आपण एवढे शांत कसे? पाहिलत मुलांनो, ज्या सौंदर्याच्या मागे माणूस दिवसरात्र वेड्यासारखा धावत असतो ते सौंदर्यही शाश्वत नाही, त्यालाही मृत्यू आहे. मग का धावायचं अशा नश्वर गोष्टींमागे? मग शाश्वत आहे तरी काय? ते या राज्याच्या चौकटीत धनसंपत्तीच्या ओझ्याखाली सापडणार नाही. त्यासाठी मोकळ्या आकाशाखाली जायला हवं, रानावनात वस्ती करायला हवी. याल तुम्ही माझ्यासोबत? होय पिताश्री. ठीक आहे, चला तर मग. भरता, तुला मात्र ज्येष्ठ पुत्र या नात्यानं राज्याचा कार्यभार सांभाळायला हवा. पण मला या परमानंदापासनं वंचित का ठेवता पिताश्री? प्रजेचीही कुणीतरी काळजी घ्यायला हवी. त्या सगळ्यांनी विश्वासाने आपली मान आपल्या स्कंधावर ठेवली आहे. त्यांचा विश्वासघात होईल. आपण सगळेच गेलो तर शत्रू राज्यावर आक्रमण करून प्रजेचं जगणं अवघड करून ठेवतील. म्हणून तू थांब. जशी आज्ञा पिताश्री. भरता, आपल्या सद्गुणांनी प्रजेचं मन जिंक. हा खंड तुझ्या नावानं ओळखला जाईल
असा मी तुला आशीर्वाद देतो. प्रणाम पिताश्री. कल्याणमस्तु. शुभम भवतु. पुढे ऋषभदेवांनी प्रव्रज्ञा घेतली आणि ते वनात निघून गेले. व्रत केल्यानंतर त्यांनी 6 महिने दीर्घ समाधी लावली. पुरीम ताल नावाच्या उद्यानात ध्यान करीत असताना त्यांना केवल ज्ञान प्राप्त झालं. ते जीन झाले. मग त्यांनी खूप भ्रमंती करून लोकांना धर्मोपदेश केला. अगं, त्यांचा उपदेश ऐकण्यासाठी हिंस्त्र पशु सुद्धा येत. म्हणजे ऋषभदेवांनी ज्ञानप्राप्ती करून जो उपदेश केला तोच पुढे जैन धर्म म्हणून प्रसिद्ध झाला. पण भगवान महावीरांना जैन धर्मात अत्यंत महत्वाचं स्थान आहे ना? होतं. अगं, महावीर आणि पार्श्वनाथ हे ऐतिहासिक पुरुष होते. जैन धर्माचे 23वे तीर्थंकर. अगं, महावीरांच्या जवळजवळ 250 वर्ष आधी त्यांचा जन्म झाला होता. पार्श्वनाथांनी अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या 4 तत्वांची जैन धर्मात मांडणी केली. बापरे, थांबा मॅडम. अहिंसा आणि सत्य मला समजलं, बर, पण अस्तेय आणि अपरिग्रह म्हणजे काय? मने जरा तुझे पाय बघू ग मला बाळ. कशाला ग आजी? नाही, तुझे पाय धुवून पाणी पिन म्हणते. ई का? अगं, तुला अहिंसा आणि सत्य समजलं ना म्हणून. आजी, अगं, कित्येक लोकांना रानावनात जन्म घालवूनही कळत नाही हो. ते तुला घर बसल्या समजलं म्हणून. आजी, अगं, मला म्हणायचं होतं अहिंसा आणि सत्य या शब्दांचा अर्थ मला माहितीये. दुसऱ्या 2 शब्दांचा अर्थ कळला नाही मला. असं होय? अगं नाही, मध्यंतरी बघ शहरात एक माताजी आल्या होत्या. त्या ग्रुपने कुंडलिनी जागृत करून सोडायच्या. मस्तकाला गरम लागलं की झाली कुंडलिनी जागृत. 2000 कुंडलिनी जागृत. तसं काही आहे की काय? नाही ग. अगं मानसी, त्या म्हणतायत ते बरोबर आहे. कित्येकदा काय होतं, वापरून शब्द इतके झिजवट झालेले असतात की आपण सरळ धाडकन ते फेकून देतो. अगदी बरोबर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या. सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. श्रोते हो, आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. सहभाग रवींद्र बापट, वृषाली पटवर्धन, सायली बापट, मानसी लोणकर, हितेंद्र नाईक, गौतम बापट. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. ध्वनिमुद्रण सुनील पानसरे. निर्मिती रोहन्स आय, पुणे. स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर. स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझीलँड बिल्डिंग, पुणे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.